सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे, पण यवतमाळमध्ये याच योजनेवरून वेगळाच प्रकार समोर आलाय। आर्णी शहरामध्ये लाडक्या बहिणीच्या ऐवजी भावाच्याच खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले आहेत। जाफर शेख असं तरुणाचं नाव आहे। तो हफीज बेग नगरमध्ये राहतो। लाडकी बहीण योजनेसाठी त्यानं कोणताही अर्ज दाखल केलेला नव्हता, पण तरीही त्याच्या बँक खात्यात बँक ऑफ बडोदाच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये जमा झाले आहेत। जो बदलला गेला आधार नंबर आहे तो या इसमाच्या नावावर किंवा या इसमाचा आधार नंबर असू शकतो। आणि अजून एक महत्त्वाचा विषय आहे की हा फॉर्म फक्त यवतमाळमधूनच नाही, हा महाराष्ट्रामधून कुठेही भरला गेला असू शकतो। आता हा नेमका फॉर्म कोणाचा होता, हा कुठून भरला गेलेला आहे, यासाठी आपण राज्य टेक्निकल टीमला माहिती पाठवलेली आहे। त्याचं बॅक ट्रॅकिंग करून आपण या महिलेची माहिती काढू आणि सदर महिला कुठलचीही असेल तरी तिच्या खात्यावर लाभ हा त्वरित पोहोचला जाईल याची दक्षता शासनाकडून घेतली जाईल। पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात काही परप्रांतीय कामगारांनी देशविरोधी घोषणा दिल्या आहेत। तसंच कामगारांनी बांगलादेशचं राष्ट्रगीत सुद्धा गायलंय अशी माहिती सांगवी पोलिसांना मिळाली। 30 ते 40 तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। या प्रकरणी पोलिसांच्याकडून या सगळ्यांची कसून चौकशी केली जाते आणि अधिक तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवडमधल्या या प्रकाराने सगळेच जण हादरून गेलेत। हे सगळे परप्रांतीय कामगार आहेत आणि इथे काही कामासाठी आले होते। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गोविंद, काय हा धक्कादायक प्रकार? गोविंद, माझा आवाज पोहोचतोय? हा धक्कादायक प्रकार आहे। बांगलादेशचं राष्ट्रगीत गायलं पिंपरी चिंचवडमध्ये। आपण ही दृश्य पाहतो। या सगळ्या मुलांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं। या सगळ्यांची चौकशी सुरू आहे। हे सगळेजण इथे एका कामावर आले होते आणि त्यांच्याकडनं ही कृती झाल्यानंतर काही देशविरोधी घोषणा देण्यात आल्या, बांगलादेशचं राष्ट्रगीत गाण्यात आलं आणि त्यामुळे संताप व्यक्त होतोय। नवी मुंबईत शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक पुलावरून एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचलाय। वाहतूक पोलीस सुद्धा वेळेवरती दाखल झाले आणि महिलेला पुलावरून खालती उडी मारताना थांबवलं। या घटनेनंतर या सगळ्या पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। दरम्यान शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी देखील या वाहतूक पोलिसांना बोलवत त्यांचा सत्कार केला। आपण पाहतो आहोत ही कालची घटना। ही महिला एका टॅक्सीनं प्रवास करत होती। अचानक तिने पुलावरती टॅक्सी थांबवायला सांगितली आणि या पुलावरनं पलीकडे उतरून खालती उडी मारण्याचा तिचा प्रयत्न होता, पण इथले पोलीस कर्मचारी तसंच या टॅक्सीचा ड्रायव्हर सगळेच जण सतर्क झाले। या महिलेनं खालती उडी मारताच क्षणी सबसे पहले मैं मुलुंड वेस्ट में वो अपना लोकेशन डाली, वहाँ से मैं पिकअप करके, और वो बोली कि हमारे पास 4, 5, 7, 8 ऐसे मूर्ति फोटो है भगवान की, उसको विसर्जन करना है। वो विसर्जन करने के बाद हमको रिटर्न फिर मुलुंड आना है। जो किराया था वो किराया में दोनों तरफ से डन हो गया था। उसको ड्रॉप करने के बाद बोला आपको टोटल किराया मिल जाएगा। और वहाँ जाने के बाद बोली कि हम बोले कि मैडम यहाँ वहाँ तो चल तो गए अटल सेतु, बट वहाँ जाने के बाद हम उसको बोले कि मैडम यहाँ रुकने का अलाउ नहीं है, तो यहाँ हमारे गाड़ी के ऊपर फाइन आ जाएगा। बोले नहीं 2 या 4 मिनट रुकेंगे, उसके बाद चल ही जाएंगे, ज़्यादा देर रुकना नहीं है। तो बोला गाड़ी इधर से आड़ा करके लगाओ ताकि कोई पीछे दिखे नहीं। और हमको थोड़ा सा सस्पेंस हो रहा था कि मतलब थोड़ा लग रहा था कि कहीं सुसाइड करने के प्रयास में है, लेकिन वैसे कोई मैटर तो अभी तक कुछ बता ही नहीं थे। और वहाँ जब गए, जो आड़े करके वो बैठी। हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या दरम्यान नाशिक शहरात दगडफेक झाली होती। या घटनेनंतर आता शहरातली परिस्थिती पूर्वपदावर आल्याचं पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय।
नाशिकमधल्या घटनेवरून पालकमंत्री दादा भुसे यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती। दरम्यान कायदा हातात घेण्याचा जो प्रयत्न करेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। आता जे काही घटना झालेल्या आहेत आता ते नाकारता येतील का आपल्याला, ती वस्तुस्थिती आहे। आणि मग ज्या ठिकाणी ज्याने चूक केलेली असेल आणि ते सगळे रेकॉर्डमध्ये पण आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल। नाशिकमध्ये अतिशय शांतता आणि सर्व व्यवहार सुरळीत त्या ठिकाणी आहेत। काल जेव्हा घटना हे होत होती तर CP असतील, जिल्हाधिकारी असतील, या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आम्ही दूरध्वनीवरनं त्या ठिकाणी संपर्कात होतो आणि मला वाटतं की आज वातावरण सुरळीत आहे। जी काही वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे आणि जो कोण कायदा हातात घेईल त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मला वाटतं की आत्तापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत। अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। आत्तापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत। अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे। तिकडे रामगिरी महाराज यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे। रामगिरी महाराजांसारख्या व्यक्ती संत असू शकत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। एखाद्या श्वानाचा रंग भगवा असला म्हणजे तो जसा सिंह होऊ शकत नाही, तसं भगवा कपडा घातलेला प्रत्येक व्यक्ती संत असू शकत नाही। रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। धार्मिक भावना दुखवल्याबद्दल आणि असं चिथावणी देऊन येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगे भडकवणारे अशी लोक, मग तो कुठल्याही समाजाचा असो, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराज यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महाराजांची सुरक्षा वाढवली गेली आहे। त्यांच्या सप्ताहाच्या वेळेला अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आता तैनात असेल। तिकडे बांगलादेशमधल्या हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांविरोधात धुळ्यात सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक देण्यात आली। यावेळी सकल हिंदू समाजाकडून महाराणा प्रताप चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठा मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोर्चेकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला। माजी खासदार सुभाष भामरे यांच्यासह अनेक नेते, विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। तिकडे धुळे बंदचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसला। सकल हिंदू समाजानं पुकारलेल्या बंदमुळे धुळ्यातल्या एसटी बसच्या सेवेवर परिणाम झालाय। एसटी बसनं प्रवास करणं प्रवाशांना शक्य झालं नाही, कारण ही बस सेवा काही ठिकाणी त्याच्यावर विपरीत परिणाम झाला। काही ठिकाणी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। अचानक एसटी प्रशासनानं सुरू असलेली बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले।